वाईट न्यूज। जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावद येथे 45 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या तिघा संशयित आरोपींना अटक। किरकोळ वादातून तिघांनी 45 वर्षीय व्यक्तीचा लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून दोरीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली होती, ती उघडकीस आली। जळगावच्या चोपडा तालुक्यातील अडावद येथे एका 45 वर्षीय व्यक्तीचा खून झाल्याची घटना समोर आली आहे। या घटनेतील तिन्ही आरोपी यांना पोलिसांनी अटक केली आहे। तुम्ही गांजा पिणारे गंजोटी येथे का बसले आहेत असे बोलल्याचा आरोपी यांना राग आल्याने संशयित तिन्ही आरोपींनी 45 वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली व नंतर दोरीच्या सहाय्याने त्याचा गळा आवळून त्याचा खून केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी मयताचा मुलगा ईश्वर जगदीश सोलंकी यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून यातील आरोपी निष्पन्न केले असून तिघांनी खून केल्याची कबुली दिली आहे। इरफान अब्दुल तडवी, शाहरुख इस्माईल तडवी, शेख मोईन, शेख मजीद, कलिंदर रशीद तडवी अशी अटकेतील आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे। ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल, 40 गाव, जळगाव। 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30 वाजता पोलीस स्टेशनला एक माहिती भेटलेली आहे। म्हणजे अडावद टाउन मध्ये एक दर्गा आहे, दर्गाच्या समोर एका पुरुष मृतदेह तिथं पडून आहे असं माहिती भेटलेलं आहे। माहिती भेटल्यानंतर तिथं पोलीस स्टेशनचा स्टाफ गेले की त्या मृतदेहाचा अंदाज वय 45 आणि त्या मृतदेहावर खूप मारहाण वगैरे केलेले आहे त्याचं दिसून आलं आणि त्याच्यात गळावरती पण मार्क दिसलेले आहे आणि सर्व दिसल्यानंतर ती बॉडी आम्ही पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने कोणाचा एक मृतदेह हे आयडेंटिफाय करण्यासाठी प्रयत्न केले की ते अडावदचं जवळपास राहणारे एक माणसं आहे जगदीश सोलंके, वय 45 असं त्यांचा मृतदेहाचा ओळख पटलेला आहे। ओळख पटल्यानंतर ती कशा झाल्या असावा म्हणून आम्ही त्याचा तपास सुरू केला। तपासामध्ये सुरुवातीचं आम्हाला एक संशयित माणसं भेटलं होतं। संशयितामध्ये ते दिवशी रात्री म्हणजे कमीत कमी 4 तास त्यांच्यासोबतच फिरले होते आणि शेवटी तेच माणसासोबत म्हणजे सर्व लोकांनी पाहिलं त्याच्यासोबत दारू पिले होते आणि ते कंप्लेंट मध्ये देखील म्हणजे त्यांचे घरचे लोक पण त्यांचंच नाव घेतलं होतं आणि म्हणून म्हणजे त्या दृष्टीने आमचा तपास चालू होता। बट त्यांच्याकडनं काय कबुली भेटत नव्हत्या किंवा त्यांचं त्या हिशोबाने आम्हाला काही पुरावा भेटत नव्हता म्हणून त्या माणसाला आम्ही अटक नाही केलं आणि आणखीन काय होऊ शकतं हे सर्व दृष्टीने आम्ही तपास करत आम्ही गेलो आणि भरपूर लोकांना तपास केला। 4 दिवस पूर्णपणे पोलीस स्टेशनचा स्टाफ असो किंवा एलसीबीचा स्टाफ सर्व लोकांनी सर्व प्रकारचा तपास केला। गावातलं कमीत कमी 50 लोकांना तपास करण्यात आला। शेवटी त्यांचा जे दर्गाजवळच 4 गांजा पिणारे 4 मुलं तिथं रात्री अंदाजे 10:30-11 वाजता तिथं गांजा पित होतं। त्यांना ही जे माहीत इस्मानने त्यांना हडकलं होतं म्हणजे इकडं तुम्ही लोक का बसला अशा विषयावर त्यांनी काहीतरी बोलल्यावर त्यांनी जे गांजा पिणारे ही 4 इसम आहेत त्यांनी त्याच्या मोटरसायकलला लाद मारला, मोटरसायकल खाली पडलं आणि ते माहीत इसम पळायला लावलं की म्हणजे त्यांना पाठलाग करून ते माहीत इसमांना पकडला आणि एका रूम शेजारीच एक रूम होता त्या कब्रस्तानच्या बाजूला तिथं रूम मध्ये त्यांना घेऊन गेला आणि मारहाण केला आणि तिथंच त्यांचा गला दाबून त्यांना मारून टाकलेलं आहे आणि ही 4 इसमांना आम्ही अटक करण्यात आलेला आहे। 4 इसमांचं नाव आहे इरफान अब्दुल तडवी, शाहरुख इस्माईल तडवी, शेख मेरून, शेख मजीद, कलिंदर तडवी असं 4 इसम आहेत। 4 लोकांना आम्ही 4 तारखेला आम्ही अटक करण्यात आलेलं आहे। काल त्यांना 10 सप्टेंबर पर्यंत त्यांचं पोलीस कस्टडी भेटण्यात आलेलं आहे। सर कारण काय हत्या करण्याचं कारण असं नेमका मोटिव्ह काही नव्हतं म्हणजे ही लोक गांजा पित होता आणि तिथंच जे काही वाद झाला होता वादावर शिवीगालीवरून म्हणजे एक शाब्दिक बाचाबाची झालं आणि त्याच्यानंतर ते पुढे जाऊन म्हणजे त्यांना मारहाण केल्यानंतर त्यांना गला दाबून त्यांना मारून टाकणं ही सर्व गोष्टी झालेल्या आहेत म्हणजे खूप जुना काही मोटिव्ह काही नाही। यांनी जे गुन्हा केला या आरोपींचं साधारण वय काय असेल तरी साधारणतः सर्व मुलांचं 26-27 म्हणजे 25 ते 30 वयोगटातलं ही सर्व मुलं आहे।
इसू कोणत्याही मुलांचा पूर्व इतिहास नाहीये, गुन्हेगारी इतिहास नाहीये. आणि ही खास करून म्हणजे ही जे केसमध्ये सुरुवातीपासून ही सस्पेक्टच नव्हते. सस्पेक्टमध्ये सुरुवातीपासून म्हणजे त्यांच्या घरच्या लोकांचं, गावाचं आणि सर्व लोकांचं जे माणसासोबत त्यांनी दारू पियाला गेलो होता आणि ते दारू पियाला माणसं दररोज सोबत घेऊन जात नव्हते. तेच दिवशी नेमका म्हणजे एवढ्या दिवसानंतर नेमका का घेऊन गेला म्हणजे त्यांचाही डाऊट होता. आम्हाला पण तसंच म्हणजे रोज पिणार असेल तर अलग गोष्टी आहे. बट त्यांनी अचानकपणे तेच दिवशी का सोबत घेऊन गेला आणि 4 तास त्यांच्यासोबत फिरला आणि 2 दारू पिण्यासाठी म्हणजे तिथं बारमधून त्यांनी वाईन शॉपमधून त्यांनी दारू आणलं होतं. ही सर्व गोष्टीवर त्यांच्यावरतीच म्हणजे आम्हाला जास्त डाऊट होत आहे. तरी देखील म्हणजे आम्ही पहिला दिवस त्यांना अटक न करता म्हणजे आणखी काय पुरावा भेटेल का, आणखी काय त्याच्यामध्ये अँगल आहे का, ही सर्व दृष्टीने आम्ही तपास करत होतो. म्हणून म्हणजे जे खरा आरोपी आहे, खरा जे कोणी मर्डर केला ती निष्पन्न झालेलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.